आणि एक अतिशय महत्त्वाची बातमी, महायुतीतील जागा वाटपाचा तिढा मात्र कायम असल्याचं पाहायला मिळतंय। 53 पेक्षा जास्त जागांवर अद्याप चर्चा होणं बाकी असल्याचं समजतंय। शहांच्या दौऱ्याआधी मुंबईतील जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय। जागा वाटप प्राधान्याने सोडवण्यासाठी पुन्हा आज आणि उद्या बैठकीची शक्यता वर्तवण्यात येतेय। नवरात्री संपताच महायुतीचा संयुक्त प्रचार सुरू होणार आहे। वर्षा या निवासस्थानी 3 महायुती नेत्यांची या चर्चात हे निर्णय झालेला आहे। महायुतीपूरक वैचारिक संघटना प्रचारात यांचा देखील सहभाग घेतला जाणार आहे। महायुतीच्या नेत्यांची रात्री वर्षा या निवासस्थानी बैठक झालेली आहे। त्यात काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा देखील झाल्याचं समजतंय। या संदर्भातच अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर यांच्याकडून। सागर, महायुतीतील जागा वाटपाचा तिढा मात्र अजूनही कायम आहे। 53 पेक्षा जास्त जागांवर चर्चा होणं देखील बाकी आहे असं समजतंय। तर आणि काही दिवसांमध्येच अमित शहांचा मुंबई दौरा देखील होणार आहे। या दौऱ्यापूर्वी हा तिढा सुटेल का, याच्यावरती नेमकं काय महायुतीची चर्चा सुरू आहे? महायुतीमध्ये जवळपास काल रात्री उशिरा 80 ते 90 जागांवर प्राथमिक चर्चा झाली आहे। त्यात जवळपास 53 जागा ज्या अद्याप ही आहेत ज्याच्यामध्ये तिढा निघालेला नाहीये आणि मुख्यतः अमित शहा यांचा दौरा 2 दिवसामध्ये मुंबईत येत आहेत। अशा परिस्थितीमध्ये तत्पूर्वी किमान मुंबईतल्या जागांवर अंतिम चर्चा केली जावी असं स्वरूपाचं मत आहे। मुंबईमध्ये जिथे मुस्लिम बहुल भाग आहे अशा ठिकाणी शिवसेना किंवा भाजप यांच्याऐवजी अजित पवार यांना जागा दिल्या जाण्याची शक्यता अधिक मानली जाते, कारण की मुस्लिम मतदार हे दोन्ही हिंदुत्व संघटनांकडे फारसं मतदार म्हणून आकर्षित होताना दिसत नाहीये। अशा परिस्थितीत अजित पवारांना प्राधान्याने मुंबईत अशा जागा काही दिल्या जातील। उर्वरित मात्र मुंबईमध्ये भाजपाचं वर्चस्व अधिक आहे, अशामुळे मुंबईकडे जास्त लक्ष दिलं जाईल। जवळपास 53 जागा अद्याप अशा आहेत महाराष्ट्रामध्ये की जिथे अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भाजप हे तिन्ही दावे करतायत। तत्पूर्वी अमित शहा यांच्या दौऱ्याच्या आधी यातल्या जास्तीत जास्त जागा सोडवण्यासाठी आज किंवा उद्या बैठक होईल असं सांगितलं जातं। एका बाजूला नवरात्रीनंतरनं महायुतीचा एकत्रित संयुक्त मेळावा लवकरात लवकर घ्यावा अशी ही चर्चा झालेली आहे। दसऱ्याच्या निमित्तानं शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एक मोठा दसरा मेळावा करून राजकीय पक्षाचा प्रचाराचा नारळ फोडला जाईल असं म्हटलं जातं। दुसरीकडे अजित पवार आणि भाजप यांना मित्रपक्षांबरोबर सुद्धा नवरात्रीनंतर अवघ्या 10 ते 15 दिवसामध्येच एक संयुक्तिक मेळावा घेऊन प्रचार सुरू केला जाईल असं म्हटलं जातंय। त्या दृष्टीने सुद्धा महत्वाची एक चर्चा झालेली आहे। आता अडचण झालेली आहे ती म्हणजे जवळपास 53 जागांवर तिढा जो आहे तो कधी सोडवायचा आहे, त्या दृष्टिकोनातनं आज किंवा उद्या परत एक बैठक या 3 प्रमुख नेत्यांची होईल असं सांगितलं जात आहे। आणि अमित शहांच्या दौऱ्याच्या पूर्वी कदाचित जास्तीत जास्त ज्या जागा अडचणीच्या आहेत, तिढ्या आहेत, अशा गोष्टींवर चर्चा करून तो सोडवण्याचा प्रयत्न होईल। अमित शहा यांच्या समोर या संदर्भात संपूर्ण माहिती सुद्धा या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या वतीने दिली जाणार आहे। जर यदा कदाचित या संपूर्ण जागांच्या बाबतीमध्ये काही अडचणी असल्यास तर परत एकदा ही बैठक होईल असं सांगितलं जातं। नवरात्रीमध्ये जवळपास तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ठरवलेलं आहे की पहिली यादी जाहीर केली जावी। कदाचित प्रत्येक पक्षाच्या वतीने अशा स्वरूपाची यादी जाहीर नक्कीच सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।